आज माझी बहीण आणि तिची फ्रेंड घरी राहायला आले होते, त्यामुळे सकाळी उठून आपली रेग्युलर अशी कामं केली, फ्रेश वगैरे झाली, ड्रायफ्रुट्स खाल्ले आणि त्यानंतर नाश्ता बनवायला घेतला. तर आज मी इथे बनवले आहेत पोहे. त्यानंतर मी व्हायरल अशी रेसिपी बनवली दही ब्रेड टोस्टची, ज्यासाठी मी घेतलं सर्वात आधी दही, मग त्यात बेसिक्स मसाले वगैरे ऍड केले, मग त्यात पेपर टाकलं आणि सॉल्ट पण टाकलं आणि मिक्स केलं. त्यानंतर थोडंसं बेसन पण टाकलं, ऍक्च्युली जास्त क्वांटिटीचा. ॲक्च्युली घी बेस्ट आहे. त्यानी ना आपला ब्रेड चिटकत नाही आणि नॉनस्टिक तवा असेल तर बेस्टच आहे. त्यानंतर त्यावर टाकले तीळ आणि थोडं कढीपत्ता आणि मग आपला ब्रेड आहे ना मस्तपैकी त्या दहीमध्ये कोट केला आणि त्यावर 2 स्लाइस ऑफ ब्रेड ठेवले आणि मस्तपैकी ते गरम झाल्यानंतर अलटू-पलटून मस्तपैकी शेकून घेतलं. इथे माझा ना नॉनस्टिक तवा नव्हता, त्यामुळे ते चिटकत होतं. बट तुम्ही जर नॉनस्टिक वापरला आय गेस हे परफेक्टली बनेल. आणि मला वाटलं की यार हे बनलंच नाही आहे. आय डोंट नो हाऊ इट वुड टेस्ट. बट ॲक्च्युली जेव्हा मी हे टेस्ट केलं ना, इट वॉज रिअली नाईस. तुम्ही ना थोडं अजून बेसन टाका आणि स्पाइसेस टाका, म्हणजे अजून टेस्टी होईल. आणि हा इंडियन स्टाईलचा फ्रेंच टोस्ट मला खूप आवडला. त्यानंतर मी इकडे चहा बनवली आणि आम्ही नाश्ता करून रेडी झालो, कारण की आम्ही जाणार असतो मॉलमध्ये. मॉलला पोचल्यावर तिथे मस्त असं क्रिसमस डेकॉर केलेलं होतं. मग मस्त पिक्स वगैरे काढले. तर माझी बहीण आणि तिची मैत्रीण खास आलेले या मॉलमध्ये ओनली अँड ओनली टू चेकआउट वेस्ट साईड, बिकॉज इथे ना सर्वात मोठा आउटलेट आहे. आणि सोबत मी पण थोडीशी बेसिक असं जीन्स वगैरेची शॉपिंग केली. त्यानंतर आम्ही गेलो पॉपटेट्स मध्ये. तिथे आम्ही खाल्लं वेज चीज लोडेड नाचोस अँड चिकन पेपर गार्लिक. सोबतच आम्ही खाल्ला हा बार्बिक्यू पिझ्झा, मग मोहितो आणि ही ब्रोकली कॉर्न टिक्की पण मागवलेली, जी एकदम यमी होती. तर ओव्हरऑल फूड साठी मी पॉपटेट्सला सॉलिड 9 आउट 10 देईन. त्यानंतर आम्ही ना मोमोसो मध्ये पण गेलो, जे मिनीसोचं ड्यूप सॉर्ट ऑफ आहे. तर तिथे पण क्यूट गोष्टी भेटतात. तिथनं पण आम्ही काहीसं घेतलं थोडंफार सामान आणि त्यानंतर मग निघालो मॉलमधनं. आणि मग घरी येताच आमचा होता पाणीपुरीचा बेत. सो मी पाणीपुरीची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवलेली. आता फक्त हे इन्स्टंटली पुऱ्या तळल्या, कारण मला टेस्ट करायच्या होत्या. आणि ॲक्च्युली सांगायचं, जे ठेलेवाल्या भैयाची पुरी आहेत ना, तेच टेस्टी लागतात. ह्या थोड्या वेगळ्याच लागतात. बट एनिवेज आम्ही दोन्ही आणलेल्या, सो दोन्ही पण एन्जॉय मस्तपैकी खाली बसून केल्या आम्ही. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.